गोष्ट एका चिमणा चिमणीच्या घरट्याची. एके दिवशी माझ्या बागेत घरटं सुंदर विणलेलं दिसलं. कुतूहलाने डोकावून पाहिलं तर 2 अंडी अलगद विसावलेली दिसली. चिमणा चिमणीच्या चिवचिवाटाने मन माझं थोडंसं घाबरलं. मी पिलांना काही करेन म्हणून त्यांचं मनही होतं भांबावलेलं. तेव्हापासून रोज माझं जाणं येणं त्यांच्या परवानगीनेच सुरू झालं आणि हळूहळू ओळख वाढत गेली आणि त्यांच्या माझ्यावरील भीतीचं सावटच विरलं. जन्म जवळ आला पिलांचा. आईला घरट्यात राहणं भाग होतं. पावसाच्या सरी कोसळत असतानाही बाबा चोचीतून खाऊ आणून द्यायचा. माझ्याकडे नजर रोखून पाहायचा आणि भिवू नकोस मी आहे ना असंच काहीसं तिला सांगायचा. भाषा कधी कळली नाही त्यांची, पण अर्थ मात्र मनाला समजायचा. काही दिवसांनी ती इवलीशी पिलं डोळे उघडून मला पाहू लागली आणि मी पाहते हे जाणवताच लाजून अलगद डोळे मिटू लागले. रोजच्याच त्या चिवचिवाटाने माझं अंगणही बहरून जायचं. त्यांच्या छोट्याशा संसारात माझंही मन नकळत गुंतून जायचं. आणि आज अचानक घरटं रिकामं दिसलं. कदाचित पिलांनी ओढण्याचा पहिला धडा शिकला असावा. आजही बाबा वरच्या फांदीवर होता, पण नजर रोखून नव्हे तर अभिमानाने दूर पाहत होता. आज चोचीत दाना नव्हता आणि चिवचिवाटाचा गजरही नव्हता. का कोण जाणे, पण आज तोही मला थोडासा एकटा वाटला. कालपर्यंत घरट्यात पिलं होती तेव्हा तो एक राजा वाटत होता. आज मात्र आयुष्यात थकलेला पहारेकरी दिसत होता. सवय झाली होती मलाही त्या छोट्याशा पंखांची, त्या इवल्याशा डोळ्यांची आणि त्या निरागस चिवचिवाटाची. आजही चिमणा चिमणी रोज येतात, घरट्याभोवती शांतपणे फिरतात आणि पिलं आली होती का गं असंच काहीसं मला विचारतात. मीही मनोमन म्हणते येतील गं, कधीतरी नक्की येतील. उडावं म्हणूनच तर त्यांच्या पंखात बळ भरलं होतं. पण घरटं रिकामं झालं म्हणून माया कमी झाली नाही. आठवणींच्या काड्या काड्यांनी ते घरटं आजही भरलेलं आहे. कधी कधी वाटतं प्रत्येक घरट्याची हीच कहाणी असते. पंखात बळ देणं हे आईबाबांचं कर्तव्य आणि उंच भरारी घेणं हीच पिलांची नियती असते. मात्र रिकाम्या घरट्याकडे पाहताना आईबाबांच्या डोळ्यात दडलेलं प्रेम शब्द वाचूनही दिसत असतं आणि नकळत आपलेही डोळे पाणावून जातात. होय ना?